राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात यात्रा नंदुरबारमध्ये प्रवेश करणार तर मुंबईतील शिवाजी पार्कात होणार समारोप। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील 25 जागांवर चर्चा। नागपूरमधून नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडेंच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती। आज उमेदवारांची घोषणा होऊ शकते। नवी दिल्लीत आज होऊ शकते महायुतीची बैठक। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार अमित शहांसोबत चर्चा करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांच्यात रात्री उशिरा चर्चा। शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी 1 तास खलबत। शरद पवारांच्या मेळाव्याकडे बारामतीमधील व्यापाऱ्यांची पाठ। 50 वर्षात पहिल्यांदाच व्यापाऱ्यांनी बैठक घेणं शक्य नाही कळवलं शरद पवारांचं विधान। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश। उद्धव ठाकरेंकडून सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा। अमरावतीत आयुक्तालयाबाहेर तुफान राडा। पांढरी खानमपूरच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून जमावाची पोलिसांवर दगडफेक तर पोलिसांकडून लाठीमार। निवडणूक रोख्यांचे सर्व आकडे आज स्टेट बँक सुप्रीम कोर्टाला देणार। 15 मार्च रोजी निवडणूक आयोग आकडे सार्वजनिक करणार असल्याची माहिती। केंद्र सरकारकडून सीएची अधिसूचना जारी। देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू। लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। मराठवाडा रेल्वे कारखान्याचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। देशभरात 85,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचं करणार लोकार्पण। मुंबईतील कोस्टल रोड आजपासून जनतेसाठी खुला। हजी अली पेडर रोडची वाहतूक कोंडी टाळून थेट मरीन ड्राईव्ह गाठता येणार। रणजी फायनलवर मुंबईची घट्ट पकड। विदर्भाला 105 धावात गुंडाळल्यावर दुसऱ्या डावात 2 बाद 141 ची मजल। मुंबईची आघाडी 260 धावांची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।